आता चौथ्या प्रश्नाबरोबर या खेळात दोन नियमांची वाढ होते. एक म्हणजे -10, म्हणजे जर तुमचं एखादं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा करण्यात येतील. आणि दुसरा नियम म्हणजे जर तुम्ही सलग 2 उत्तरं चुकलात तर तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागेल. तर हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. सध्या जर तुम्हाला ट्रेनचं तात्काळ तिकीट काढायचं असेल तर त्यासाठी किती दिवस अगोदर तुम्हाला फॉर्म भरावा लागतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2 दिवस, पर्याय क्रमांक 2 3 दिवस, पर्याय क्रमांक 3 4 दिवस आणि पर्याय क्रमांक 4 5 दिवस. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय म्हणणं आहे संदीपजी? 2 दिवस. ट्रेनने प्रवास करता खूप? नाही करत. नाही? मग कसं सांगितलं असं? 48 आवर्स जजमेंट आहे. 48 आवर्स. ओके. तनया, तुझा काही ट्रेनचा प्रवास? हो, जयपूरला असतोच. नेहमीच जाणं येणं होतं? हो, झालं. तात्काळ मध्ये तिकीट काढलेली आहेत. आणि तुम्ही अजयजी? ट्रेनचा प्रवास नाही, पण आधी 24 आवर्स मिळायचं. आता त्या नियमात बदल झाला असं ऐकलं होतं. किती उत्तर दिले तुम्ही? 2 दिवस. 2 दिवस. म्हणजे तुम्ही दोघांनी 2 दिवस उत्तर दिलेलं आहे आणि तनया तू 5 दिवस उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, आपण बघूया याचं योग्य उत्तर काय आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 दिवस. संदीपजी आणि अजयजी, तुम्हा दोघांचे उत्तर बरोबर आलेलं आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात 10% वाढ झालेली आहे. आणि तनया, पूर्वी हे 5 दिवस होतं, पण आता त्याच्यात बदल होऊन ते तात्काळ तिकीट हे 2 दिवस आधी तुम्हाला त्यासाठी फॉर्म भरावा लागतो. तू आत्ता जयपूरला शिकत असतीस तर कदाचित तुला आत्ता हे लक्षात आलं असतं, नाही का? ठीक आहे. तर आता 5वा प्रश्न. आणि हा 5वा प्रश्न पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणारा आहे. त्यामुळे खेळताना जरा जपून. मगाशी तिघांनाही नशिबाचा कौल आजमावता आला नाही. आता कोणीतरी हा चान्स नक्की घ्या. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक वायू प्रदूषण असणाऱ्या शहराचं नाव काय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय म्हणणं आहे संदीपजी? पुणे. का बरं? पुण्यात जास्त प्रदूषण आहे असं मी वाचलेलं होतं पेपरमध्ये. बरं. आणि तनया, तुला काय वाटतंय? मुंबई. मुंबईत खूप प्रदूषण आहे? प्रश्नच नाही. आणि अजयजी? पुणे, कारण नंबर ऑफ व्हेकल्स आर, म्हणजे वाहनांची संख्या ही पुण्यामध्ये जास्त आहे. पर फॅमिली म्हणजे 4 कुटुंब 4 वाहनं, अशी पुण्याची आजची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक कंजेशन आणि प्रदूषण हे दोघी प्रॉब्लेम पुण्याचा आज मेजर प्रश्न आहे. आम्हाला ते एअर पोल्युशनला वगैरे होतं, त्यामुळे. हो का? संदीपजी आणि अजयजींचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 पुणे आणि तनयाचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. तनया, पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. मला वाटतं वायू प्रदूषणाच्या बाबतीत पण तेच लागू होतं त्याला. तनया, सलग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुझं चुकलंय, त्यामुळे तुला हा खेळ इथे सोडावा लागणार. तनया, तुझं जे काही स्वप्न आहे मेस्मराइज ब्रँड तुझा डेव्हलप करण्याचं, ते तुझं स्वप्न पूर्ण हो या माझ्याकडून तुला खरंच मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.
प्रश्न जो होता तो नशिबाच्या कौलासाठीचा होता आणि सगळ्यात आधी कोणी उत्तर दिले ते बघूया. आणि सगळ्यात आधी उत्तर दिले संदीप बेंद्रेंनी. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी संदीपजी तुम्हाला मिळते. नशिबावर किती विश्वास आहे तुमचा? 100%. 100%. काही असे अनुभव आलेत तुम्हाला? आम्हाला काही सांगावेसे वाटतात? बऱ्याच वेळेला असं म्हणजे मी फील केलेलं आहे की काही घटना ज्या पुढे घडत आहेत त्या कधी कधी मला सेन्स येऊन दिलेल्या आहेत. इंट्युशन्स येतात. त्यामुळे मला बिलीव्ह झालेलं आहे की ज्या घटना आपण पाहतो त्याच नंतर घडतात. त्यामुळे बऱ्यापैकी माझा विश्वास आहे नशिबावर. पण काय असं काय घडलं होतं? बऱ्यापैकी म्हणजे 10वीला मला जे मार्क पडले होते त्यावेळेला मला असं वाटलेलं की मी आमच्या शाळेतल्या सगळ्यांनाच वाटलं होतं की मेरिट लिस्टमध्ये येईल. पण मला इंट्युशन झालं होतं की मला अराउंड 80 to 85 मार्क्स पडतील आणि तेवढेच मार्क्स पडले. बरं, मी ही 4 पानं इथे ठेवते. आता काय वाटते? काही जोकर येईल असं वाटतं. दुःख येईल असं? हो, तुम्हाला इंटेन्शन्स असतात ना, येतात ना तुम्हाला. आणि यावेळेस तुमच्या नशिबाचा कौल आहे जोकर. विदूषक. अभिनंदन. खरंच तुम्हाला कसं इंट्युशन येतो? आता मला तर ह्याच्याबद्दल सांगा तुम्ही. नाही, मला असं वाटलं की जोकरच मिळावं मला आणि तो जोकरच मिळाला. आज एपिसोड मध्ये काय होणार? काय इंट्युशन आहे तुम्हाला सांगा. असं इंट्युशन नाही आलेलं. नाही, आता ते आणा असे शांत तुमची तंद्री लावा आणि आता ते इंट्युशन आणा. इंट्युशन मध्ये असंच दिसतं की एक भली मोठी व्यक्ती आज मला भेटणार आहे. म्हणजे मी ते खरं झालेलं आहे. आता परत दुसरं इंट्युशन येईल. तुमच्या नशिबात काय आहे ते बघूया. त्यांना विदूषक आलाय त्यामुळे ते खेचा 10 घेणार आहेत का अधिक 10 घेणार आहेत बघूया. त्यांनाच विचारून काय करणार आहात तुम्ही? काय करूया? तुमच्यावर आहे. अधिक 10 घेऊया. अधिक 10 घेणार नाही? खेचायचे त्यांचे नाही. तर या उत्तराबरोबर तुमच्या खात्यात जमा होत आहेत 40% संदीपजी आणि अजयजी तुमच्या खात्यात आहेत 20%. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. भारतात लक्झरी बसला सर्वसाधारणपणे किती चाकं असतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 8, पर्याय क्रमांक 4 10. दोघांनी आपली उत्तरं डिपॉझिट केलेली आहेत. संदीपजी काय म्हणणं आहे तुमचं? 6. ट्रेनचं झालं. ट्रेननी प्रवास नाही फार करत. आपण आता रिसेंट तरी तात्काळ तुमचं बरोबर होतं. आणि अजयजी 4. तुम्हाला खात्री आहे? खात्री आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6. पुढचा प्रश्न खेळताना जपून खेळा. त्याच्या आधी अजयजी तुमच्या मिसेस आल्यात ना इथे? येस. कसे आहेत तुमचे हे? त्यांचा स्वभाव म्हटलं तर ते मनमिळाऊ आहेत, लोक हेल्पफुल आहेत, खूप म्हणजे इमोशनल आहेत. इमोशनल आहे, लवकर वाईट वाटतं असं पटकन. म्हणजे आता मी ते अनुभवलं खरं तर. त्यांना जेवढा वेळ मिळतो तो मुलांना किंवा फॅमिलीला देतात. अजयजी तुम्ही काय सांगाल तुमच्या पत्नीविषयी? त्यांच्या बाबतीतला काही तुमच्या आठवणीतला एखादा प्रसंग? आठवणीतला प्रसंग म्हणजे तोही तसाच आहे. म्हणजे परत आता तुम्ही म्हणतात दुःखद प्रसंग आहे तो एक. ती सुरुवातीला डॉक्टरांकडे जायची इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतरची गोष्ट. म्हणजे वेदिका लहान होती, 4-4.5 वर्षाची असेल, 4 वर्षाची वगैरे. तर त्यावेळेला ती रात्री उशिरा यायची क्लिनिकवरून त्या डॉक्टरांकडनं वगैरे. आणि नंतर मग ती स्वयंपाक वगैरे करून मग आम्ही जेवण करायचो. म्हणजे रुटीन हे म्हणजे लेट असं. बरं. तर मी आणि वेदिका बरोबर मी TV बघत बसलो होतो, टॉम अँड जेरी. आणि वेदिका त्यातनं निघून गेली किचनमध्ये आणि ही मिक्सरवर ते मसाला करण्यासाठी ऑन करत होती. मलाही कळलं नाही वेदिका केव्हा गेली आणि तिलाही कळलं नाही की वेदिका आपल्याकडे मागे केव्हा आली. आणि तिने भांडं लावण्याच्या आधी असं ठेवलं होतं फक्त. आणि वरून ऑन करू, वरून ऑन केल्यानंतर आपण भांडं लावू आणि खाली ऑन करू.
पण त्याच्या आधी तिने वरती ऑन केल्याबरोबर वेदिकाने हळूच येऊन ते खालचं बटन यापूर्वीच ऑन केलेलं होतं आणि इमिजिएटली द मिक्सर सुरू झालं हा आणि त्याच्यात तिचे हे 2-3 बोटं चॉप झाले सगळे. हा एक दुःखद प्रसंग आहे आमचा. नंतर मग तिला मी इमिजिएट आमचे सहकारी होते खात्यामधले माझे, त्यांच्या गाडीत टाकून इमिजिएट डॉक्टरांकडे नेलं. त्यावेळेला प्लास्टिक सर्जरी करायची होती कारण मधले सगळे बोन्स दिसत होते, काहीच अरे राहिलेलं बापरे, नव्हतं. एवढं लागलं होतं? हां, नाशिकमध्ये फक्त एकच आहेत प्लास्टिक सर्जन, डॉक्टर राजेंद्र नेहते म्हणून. तर डॉक्टर नेहतेने तिची प्लास्टिक सर्जरी केली आणि आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी आहोत डॉक्टर नेहतेंची. आता बरी आहेत बोट, आता काही प्रॉब्लेम नाही? नाही, त्याची एफिशियन्सी जी आहे आता त्याला सेन्सेशन नाही आहे, फक्त दिसायला आहेत बोट. कुठल्या हाताची होती? उजव्याच हाताची. ओ माय गॉड. पूर्ण बोन कट म्हणजे पूर्ण कटच झाले होते. अशा घटना घडत असतात. जसं मग तुम्हाला म्हटलं तसं त्याच्यातनं बाहेर यायचं असतं. त्यातून आपल्याला बाहेर पडावंच लागतं. म्हणजे आम्ही आमच्या फील्डच्या बाबतीत, आमच्या नाट्यक्षेत्र किंवा सिनेमाच्या बाबतीत जसं म्हणतो शो मस्ट गो ऑन, तसं प्रत्येकाच्या बाबतीत तसंच आहे खरं तर, की काही घडलं तरी आपल्याला पुढे जावंच लागतं. तर तसेच आपण आता या खेळात सुद्धा पुढे सरकूया. आणि आता 7वा प्रश्न, पुन्हा एकदा नशिबाचा कौल आजमावणारा. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सुनील गावस्करच्या गोलंदाजीला बळी पडणारा एकमेव खेळाडू कोण होता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 इम्रान खान, पर्याय क्रमांक 2 झहीर अब्बास, पर्याय क्रमांक 3 जावेद मियांदाद, पर्याय क्रमांक 4 अब्दुल कादिर. दोघांची उत्तरं माझ्याकडे डिपॉझिट झालेली आहेत. संदीपजी, काय म्हणणे तुमचं? झहीर अब्बास. माहिती आहे का? काय माहिती नाही, प्रोबॅबिलिटी. आणि अजयजी? नाही, मी अंदाजच केला. अंदाजे केलंय. काय दिलंय तुम्ही? जावेद मियांदाद. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, तुम्ही मगापासून मला विक्ट्री का दाखवताय? 2 सांगतो मी, 2. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झहीर अब्बास. आणि अजयजी, तुमचं सलग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलंय, त्यामुळे तुम्हाला हा खेळ इथे सोडावा लागतो. तुम्ही इथे आमच्या बरोबर येऊन खेळलात, तुमची सुखदुःख आमच्याशी वाटून घेतलीत, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. संदीप बेंद्रे, हा नशिबाच्या कौलासाठीचा प्रश्न होता आणि तुमचं उत्तर बरोबर आल्यामुळे हा नशिबाचा कौल तुम्हाला आजमावायला मिळतोय. जोकर तर गेलेला आहे. आता एक पान असं निवडा की जे अधिक 10 असेल किंवा नाही, वजा 10 नको ना तुम्हाला? हे पान मी माझ्याकडे घेते, पण हे पान बघण्याआधी तुम्ही जागरूक नागरिक आहात असं मला जाणवलंय. तर काही विचार तुमचे ऐकावेसे वाटतात मला. तर तुम्हाला ह्या आपल्या देशातल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल, दहशतवादाबद्दल काय सांगायचंय? आपल्या देशावर आक्रमण झाले ही इसवी सनापूर्वीपासून झालेली आहेत. पूर्वी गजनी आलेला होता, अलेक्झांडर आला, नंतर बरेच परकीय आक्रमण झाले. मे बी आक्रमण आली गेली, आपली संस्कृती तिथेच राहिली. पण होते असं की याच्यामध्ये ज्या वेळेला आपली लोक अशा घटनेने डिस्टर्ब होतात मे बी, तर याच्यामध्ये जे माणसं नुकसान करतात त्यांना त्यावेळेला तो विचार येत नाही की आपण कोणाचं नुकसान करतोय आणि त्याच्यामुळे त्या लोकांवर काय परिणाम होईल.
आणि जर का म्हणजे त्यांनी जर बघितलं की दंगलीनंतर जे लोक भोगतात त्या दंगलीचा अनुभव आणि ज्यांच्या आयुष्याची दिशा बदलते, तर मे बी फरक पडेल. अशा केसेस मीडियाने जर जास्त वर्कआउट करून दाखवल्या पब्लिकला, तर मे बी माइंडसेट लोकांचा बदलेल. त्या दंगलीच्या वेळेला तुम्ही कुठे काय होतात काही? की 1993 मध्ये जेव्हा दंगल झाली होती, तर आमच्या फॅमिलीवर बराच मोठा इम्पॅक्ट पडला होता. आमच्या वडिलांचा बिझनेस थोडक्यात फार मोठा त्याला आघात बसला होता. काय आणि बिझनेस होता तुमचा? त्यांचा ऑटो कन्सल्टन्सीचा बिझनेस होता. आणि कुठे होता? आम्ही राहायचो गिरगावमध्ये, पण त्यांचा घाटकोपर साईडला बिझनेस होता. बरं. तर त्याच्यामध्ये बरेच नुकसान झालं आणि मग त्यांना त्याच्यामध्ये अटॅकही आला आणि त्याच्यानंतर मग ती जबाबदारी पूर्ण घरची माझ्यावरच पडली आणि तेव्हापासून माझं लाईफ थोडं स्ट्रगलमध्ये गेलं आणि सगळे फॅमिली मेंबरनी योग्य प्रकारे साथ दिल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा थोडंसं स्टेबल एन्व्हायरमेंटकडे आलो. म्हणजे खरं तुम्ही म्हणालात ते की जे हे कृत्य करतात त्यांना आपण किती निरपराध लोकांचे आयुष्य बर्बाद करतो हे कळत नसतं. ठीक आहे, आपण तुमच्या नशिबाचा कौल काय आहे ते बघूया. मगाशी तुम्ही म्हणालात जोकर येईल, विदूषक येईल, तसा तो विदूषक आला. आता तुम्हाला काय वाटतंय? आज इंट्युशनचा कोटा संपलेला आहे. 3 इंट्युशन झालेले आहेत. संपला का आजचा कोटा? आजचा कोटा संपलेला आहे. नाही, पण माझ्या इंट्युशन प्रमाणे तुमच्या नशिबाचा कौल आहे अधिक 10. संदीपजी, या उत्तराबरोबर तुम्ही ठरलेले आहात आमचे आजचे नंबर 1. अभिनंदन.